नमस्कार मित्रांनो, YCMU नाशिक, यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक. होम असाइनमेंट ऑनलाईन सबमिशन करायची शेवटची तारीख आहे 15 डिसेंबर 2024. आज आहे दिनांक 14 डिसेंबर 2024. आजच्या व्हिडिओमध्ये आपण MA एज्युकेशन प्रोग्राम कोड M83 NEP 2020 पॅटर्न शैक्षणिक वर्ष 2024-25 सेमिस्टर फर्स्ट होम असाइनमेंट क्वेश्चन पाहणार आहोत. MA एज्युकेशनचे होम असाइनमेंट क्वेश्चन जर तुमच्या स्मार्टफोनवर तुम्हाला डाउनलोड करायचे असतील तर स्मार्टफोनमधील कुठल्याही ब्राउझरवर तुम्हाला ऑफिशियल वेबसाईट टाईप करायची आहे ब्राउझरवर किंवा गूगल सर्चवर ycmu.digitaluniversity.ac सर्च करायचं. सर्च रिझल्टमध्ये जशा तसं वेबसाईट येईल खाली पहिल्या नंबरला, किंवा वेबसाईट जशा तसं वाचायचं आहे. ॲक्युरेट वेबसाईट आली की क्लिक करायचं आहे, नाहीतर दुसऱ्या वेबसाईटवर जाऊन पोहोचाल तिथं काही मिळणार नाही. ठीक आहे. क्लिक केल्यानंतर तुम्ही होम पेजवर जाऊन पोहोचता. यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र ओपन युनिव्हर्सिटीच्या होम पेजवरील डाव्या साईडला तुम्हाला छोटे टॅब दिसतील किंवा माहिती दिसेल छोट्या अक्षरामध्ये. फॉन्ट साईज बारकी आहे, ध्यान करायचं आहे. तिथे तुम्हाला होम असाइनमेंट म्हणायचं टॅब दिसेल बारकं डाव्या साईडला मध्यभागी. त्या होम असाइनमेंटवर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर मध्यभागी एक तुम्हाला वेगवेगळ्या लिंक दिसतील. त्याच्यामध्ये PG प्रोग्राम लिंक दिसेल. PG म्हणजे पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम्स. कारण MA एज्युकेशन M83 ही PG डिग्री आहे, पोस्ट ग्रॅज्युएशन प्रोग्राम आहे. त्याच्यामुळे तुम्हाला PG प्रोग्राम ह्याच्यावर क्लिक करायचं आहे. लिंकवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला विविध PG प्रोग्रामचे कोड आणि त्यांची नावं दिसतील. MA एज्युकेशन नाव दिसेल किंवा त्याचं कोड ध्यानात ठेवायचा M83. M83वर क्लिक करायचं आहे. तेथे क्लिक केल्यानंतर स्क्रीनवर तुम्हाला फर्स्ट सेमिस्टर, सेकंड सेमिस्टर, थर्ड सेमिस्टर, फोर्थ सेमिस्टर दिसेल. तर आपल्याला फर्स्ट सेमिस्टरचे डाउनलोड करायचं आहे. ज्यांना कोणाला थर्ड सेमिस्टरचं करायचं असेल तर त्यांनी थर्ड सेमिस्टर डाउनलोड करा. आपला सध्या व्हिडिओ फर्स्ट सेमिस्टरचा असल्याने सेमिस्टर फर्स्टवर क्लिक करा. तिथे क्लिक केल्यानंतर आता जी स्क्रीनवर तुम्हाला दिसत आहे माहिती, तुम्ही तिथे येऊन पोहोचू शकता. ठीक आहे. इथं आल्यानंतर तुम्ही पाहू शकता सेमिस्टर फर्स्ट होम असाइनमेंटसाठी इथं तुम्हाला 1 2 3 4 5 6 7 टॅब दिसत आहेत. तर पहिल्या टॅबवर क्लिक करून बघूया काय आहे त्याच्यात. हां, इथं दिसत आहे तुम्हाला पेपरचा कोड आहे EDU 505. पेपरचं नाव आहे प्रगत शैक्षणिक तत्वज्ञान. ठीक आहे. ह्याचे होम असाइनमेंट क्वेश्चन आहेत. ही जनरल इन्स्ट्रक्शन्स वाचायचं आहे. ह्याच्यामध्ये तुम्हाला ऑनलाईन होम असाइनमेंट कसं लिहायचं आणि कसं अपलोड करायचं ह्याच्यात इन्स्ट्रक्शन दिलेलं आहे. आणि एक ऑनलाईन होम असाइनमेंट लिहिण्यासाठी सुद्धा तुम्हाला युनिव्हर्सिटी आन्सर शीट अवेलेबल करून देत आहे. ती आन्सर शीट तुम्हाला जर डाउनलोड करायची असेल तर तुम्हाला इथं दिसत आहे, इथं निळी लिंक दिसत आहे, वेबसाईट दिसत आहे asm.ycmu.org.in. ह्या ऑफिशियल वेबसाईटवर जायचे. ही होम असाइनमेंटसाठी युनिव्हर्सिटीकडून आन्सर शीट डाउनलोड करण्यासाठी वेबसाईट हीच आहे. आणि युनिव्हर्सिटीचे जे आन्सर शीट आहे ते प्रिंटआउट काढून त्याच्यावर आता जी दाखवत आहे मी ती होम असाइनमेंटचे क्वेश्चनची उत्तरे लिहून परत ते लिहिलेले पेजेस स्कॅन करून ह्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते अपलोड करायचं आहे. तेव्हा तुमचं होम असाइनमेंट प्रोसेस कंप्लीट होणार आहे. ठीक आहे. asm.ycmu.org.in ह्या वेबसाईटवर जायचं आहे. तेथे तुमचा 16 अंकी PRN नंबर टाकायचा आहे. पासवर्ड डेट ऑफ बर्थ आहे, डेट ऑफ बर्थ टाकायचं आहे आणि लॉग इन करायचं. लॉग इन केल्यानंतर तुमची माहिती दाखवतं स्क्रीनवर, ऑटोमॅटिक माहिती येतं. तुमचा कोड येतो, प्रोग्राम कोड, प्रोग्रामचं नाव, तुमचं सेमिस्टर येतं, तुमचं ईमेल ID येतं, तुमचं मोबाईल नंबर येतं. सगळं बरोबर असेल तर प्रोसीड करायचं. प्रोसीड केल्यानंतर तुम्हाला तुमचं सध्याचं शैक्षणिक वर्षाची विविध पेपरची नावं दाखवतं त्याच्यामध्ये. जसे इथं पहिला पेपर कोणता असणार आहे EDU 505. तर त्या प्रत्येक पेपरच्या पुढे डाउनलोड ऑप्शन दिसेल. त्या डाउनलोड ऑप्शनमध्ये आन्सर शीट आहे. ह्याच आन्सर शीटवर तुम्हाला होम असाइनमेंट लिहायचं आहे प्रिंटआउट काढून. ठीक आहे. दुसऱ्या आन्सर शीटवर चालणार नाहीत, कारण त्या आन्सर शीटवर तुमच्या प्रत्येक पेपरचं कोड टाकलेला आहे, नाव टाकलेलं आहे आणि बारकोड टाकलेले आहेत. बारकोड
ते तुम्हाला ऑनलाईन विद्यापीठाला मार्क देण्यासाठी वगैरे सोपं जावं म्हणून, ठीक आहे. बाहेरचे कागद चालणार नाहीत. मग प्रत्येक पेपरच्या पुढे डाउनलोड ऑप्शन लिहिलेला आहे. तर प्रत्येक पेपरच्या पुढच्या डाउनलोड ऑप्शनवर क्लिक करू तुम्हाला सर्व पेपरचे डाउनलोड करून घ्यायचं आहे. आन्सर शीट त्याचे प्रिंटआउट काढून घ्यायचे. ब्लॅक अँड व्हाईट काढा, कलर काढा, कोणतेही काढा. प्रिंटआउट काढून घ्यायचं. काढून घेतल्यानंतर होम असाइनमेंट जी क्वेश्चन मी सांगत आहे आता स्क्रीनवर, त्या क्वेश्चनची उत्तरं पुस्तकात शोधायची आणि त्या आन्सर शीटवर डाउनलोड केलेल्या लिहायची. आपल्या हातानं लिहायचं. लिहून ती स्कॅन करायचं स्मार्टफोनमध्ये आणि परत ह्या वेबसाईटवर जायचं asm.ycmu.org.in. पुन्हा PRN नंबर टाकायचं, पुन्हा पासवर्ड टाकायचं, पुन्हा पेपरच्या ठिकाणी जायचं. बरं, आता ह्या वेळेस पेपरच्या पुढे डाउनलोडच्या पुढे आणि एक ऑप्शन दिसेल तुम्हाला, अपलोड ऑप्शन दिसेल. डाउनलोडच्या पुढे, त्याच्याच पुढे पेपरच्या पुढेच दिसेल, डाउनलोडच्या पुढे अपलोड. त्या ऑप्शनवर अपलोडवर क्लिक करायचं. मग तुमचे स्मार्टफोनमधील फाईल शोधायचं कुठं आहे ती आणि ती फाईल तिथं अपलोड करून टाकायची. पुन्हा त्याच्या पुढे स्टेटसमध्ये सबमिटेड म्हणून येईल, ठीक आहे. मग अपलोड केल्यानंतर प्रत्येक पेपरच्या पुढे त्या पेपरचीच फाईल अपलोड करायची. अंधाधुंद 505च्या ठिकाणी 510 अपलोड करायचं नाही, ठीक आहे. तर प्रत्येक पेपरच्या पुढे त्या पेपरचीच तुम्हाला फाईल अपलोड करायची आहे. त्याच्यामुळे फाईल सेव्ह करताना तुम्हाला स्मार्टफोनमध्ये फाईल सेव्ह करताना किंवा ऑनलाईन सेवा केंद्रामध्ये फाईल सेव्ह करताना इथं जी तुम्हाला होम असाइनमेंट क्वेश्चन जी दिलेले आहेत ह्याच्यामध्ये पेपरचं EDU 505 असं कोड टाकून किंवा पेपरचं नाव टाकून सेव्ह करा, जेणेकरून तुम्हाला अपलोड करताना तुम्हाला ती सोपं जाईल. चुकीच्या पेपरच्या ठिकाणी जर तुम्ही टाकलं तर ती तुमचं रद्द होऊ शकतं, रिजेक्ट होऊ शकतं, ठीक आहे. रद्द होऊ शकतं. त्याच्यासाठी प्रत्येक पेपरच्या ठिकाणी त्या पेपरचं अपलोड करायचं आहे. आणि सबमिशन केल्यानंतर तुमच्या ईमेल IDवर किंवा तुमच्या मोबाईल नंबरवर तुम्हाला मेसेज येणार आहे की सबमिट झालेला आहे होम असाइनमेंट. मग त्याच्या पुढचं काम तुमच्या स्टडी सेंटर कॉलेजचं राहणार आहे. त्यांनी व्हेरीफाय करतील, चांगलं वाटलं तर व्हेरीफाईड करून टाकतील आणि काही चुकलेलं असेल तुमचं तर तुम्हाला रिजेक्ट करून परत तुमच्या टॅबमध्ये त्याच वेबसाईटवर जाऊन तुम्हाला ते रिजेक्टचं कारण कळेल. तुम्हाला पुन्हा अपलोड करावं लागेल, ठीक आहे. आता शेवटची तारीख आलेली असल्यामुळं एकाच व्हिडिओमध्ये सर्व माहिती सांगितलेली आहे. व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे. सर्व प्रश्नांची उत्तरे मिळेल. कुठलेच दुसरे व्हिडिओ बघायची गरज नाही. मी बनवलेले व्हिडिओ बघायचं आणि तशी कारवाई करायचं, ठीक आहे. ओके, तर पटपट घेऊया आता आपण. होम असाइनमेंट क्वेश्चन EDU 505 ह्या पेपरचा आहे. इथं खाली घ्या. ओके, ठीक आहे. हां, ठीक आहे. ह्याचं एकच पेज आहे. हे प्रश्न बघून घ्या. पेपर 1 झालं. चला बॅग घेऊ, दुसरा पेपर घेऊ लगेच. व्हिडिओ पूर्ण बघत नाहीत त्याच्यामुळं तुमच्या शंकाचं उत्तर मिळणार नाही तुम्हाला. माझं काय त्याचं काय प्रश्न नाही, ठीक आहे. तुम्हाला कळण्यासाठीच व्हिडिओ बनवतो मी. दुसरा काय उद्देश असणार आहे काय ह्याच्यामध्ये? का दुसरं कॉमेडी वगैरे काही नाही. कामाचंच बोलावं लागतं व्हिडिओमध्ये, ठीक आहे. EDU 506 शिक्षणाचे प्रगत मानसशास्त्र हे जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं आहे. कंटाळा करायचं नाही, आळस करायचं नाही. तुमच्या फायद्यासाठी आहे. कसं लिहायचं आहे, किती लिहायचं आहे, सगळं ह्याच्यात दिले. आपण वाचत नाही इन्स्ट्रक्शन्स. विद्यापीठ डिटेलमध्ये देतं. हे गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 ही दोन्ही लिहायचं आहे. परीक्षेमध्ये जरी MCQ येणार नसतील तरी तुम्हाला गृहपाठमध्ये दिले ती लिहिणं भाग आहे, लिहिलेच पाहिजे, ठीक आहे. चला पुढचा पेपर घेऊ. तिसरा पेपर. ओके, EDU 507 मूल्यमापन व मूल्य निर्धारण नवीन दृष्टिकोन. ओके, जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. EDU 507 मूल्यमापन व मूल्य निर्धारण नवीन दृष्टिकोन. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 दोन्ही लिहायचं आहे, ठीक आहे. आणि आन्सर शीट जी आहे जेव्हा तुम्ही डाउनलोड करता तेव्हा ती जास्त पेजमध्ये येत नाही. तर ती सेकंड पेज जी येतं लिहायचं पेज त्याची तुम्ही झेरॉक्स काढून सुद्धा तुम्ही त्याच्यात मावना गेले एका पेजवर तर 2 गृहपाठ मावना गेले एका पेजवर तर एखादी पेज आगाव तुम्ही जोडू शकता. एखादी ती 2 पेज. लय पेजमध्ये लिहित बसू नका गृहपाठ, कारण त्याची फाईल मोठी होते, ते अपलोड होत नाही. 1 ते 2 पेज लय पेजवर लिहित बसू नका, ठीक आहे. मोजकं लिहायचं. आता तुम्ही म्हणसाल की मावना गेले सर लय लिहायचं आहे मला, तर तुम्ही काय मुद्देसूद लिहा ना. मुद्देसूद लिहा जेणेकरून तपासणाऱ्याला बी तुमचं ही कळतं, इंटेन्शन कळतं, आकलन झालेलं आहे का नाही कळतं तुम्हाला. मुद्दे टाका, मेन पॉईंट लिहा. जास्त लिहित बसायची गरज नाही, ठीक आहे. मोठी फाईल करायची गरज नाही. तुम्हाला एक इन्स्ट्रक्शनचं पेज येईल डाउनलोड केल्यानंतर आणि एक त्याच्या पाठीमागे एक लिहायचं पेज येईल. त्या लिहायच्या पेजवर 2 गृहपाठ मावत नसेल तर आणि 1 ते 2 पेज फक्त
तुम्ही एक्स्ट्रा जोडायचं आहे. ठीक आहे, 4-5 पेज जोडू नका. डाउनलोड शीटसोबत आलेले एक पेज आणि दुसरे 1 ते 2 पेज असे जास्तीत जास्त टोटल सगळे पेज मिळून 4 पेजच्या वर होऊ देऊ नका. जास्त झाले तर थोडं डाउनलोड अपलोड करायला तकलीफ होईल. ओके, 507 झालं. चला 508 घेऊ. ठीक आहे, 508 आहे. EDU 508 शिक्षणशास्त्र मूलभूत. ठीक आहे, इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. व्हिडिओ पूर्ण बघत जावा, तुमच्यासाठी बनवलेला व्हिडिओ आहे. ठीक आहे ना. ओके, ह्याचं एकच गृहपाठ आहे, एवढं एकच लिहायचं. ठीक आहे, ह्याला जास्त पेज लागणार नाहीत. ओके, उद्या लास्ट तारीख आहे. आजच लिहून टाकायचं आहे. रात्रभर बसून लिहायचं. आपलं जॉब वगैरे असते. ठीक आहे, बरं रात्रभर बसायचं. एवढा त्रास घ्यायचे 1-2 दिवस, काय करावं आता. ठीक आहे. ओके, तर EDU 509 आहे. शैक्षणिक नियोजन आहे. 2024-25 आहे. इन्स्ट्रक्शन वाचून घ्या. पुन्हा EDU 509 शैक्षणिक नियोजन गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2. आता ही MCQ जे आहेत हे आपण वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न जे आहेत ह्याची उत्तरं तुम्हाला शोधायला थोडा त्रास होईल. पुस्तकामध्ये शोधायचं आहे. तसे तुम्ही गुगलचा बी मदत घेऊ शकता. सर्च इंजिनचाही मदत घेऊ शकता. गुगलवर बी तुम्ही मराठीतून सर्च करू शकता किंवा जर इंग्रजीतून बी सर्च केलं तर तुम्हाला मिळू शकते. ठीक आहे, मराठीतून सर्च करा. मराठीतून बी सर्च रिझल्ट अवेलेबल आहेत ना. ठीक आहे. ओके, 510 बघू आता. येस, तुमचा ऑप्शनल पेपर कोणता आहे ते तुम्ही स्टडी सेंटरला संपर्क साधा किंवा तुमचा ऑनलाईन ॲप्लिकेशन फॉर्म भरलेले जर प्रिंट असेल तुमच्याकडं त्याच्यावर तुमचा ऑप्शनल पेपर दिला असेल. कारण आता MA एज्युकेशनचे ऑप्शनल पेपर मला माहीत नाहीत. मी सर्व पेपर तुम्हाला जे होम असाइनमेंटमध्ये अवेलेबल आहे तुम्ही सांगत आहे. जनरल इन्स्ट्रक्शन वाचून घ्यायचं आहे. गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 EDU 510 शैक्षणिक मार्गदर्शन व समुपदेशन गृहपाठ क्रमांक 2 वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न. ठीक आहे, वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न लिहिताना काय लिहायचं? प्रश्न लिहायचं. प्रश्न कंपल्सरी लिहायचं. 1 ओळ लागते, त्याला काही लिहायला लागणार नाही. प्रश्न लिहायचं, खाली उत्तर म्हणून बाण द्यायचं आणि 4 ऑप्शनपैकी जो पर्याय असेल तो पर्याय लिहून टाकायचा समोर. ठीक आहे, जास्त काही त्याला वेळ लागणार नाही. आपण काय करतो, हर गोष्टीमध्ये प्रश्न क्रमांक टाकून उत्तर लिहितो. इथे 1 ओळ लागणार आहे. प्रश्नच पूर्ण लिहा आणि खाली उत्तर लिहा, सुंदर वाटेल. ठीक आहे. चला पुढचा घेऊ. 511 नाही, सॉरी 511 नाही. EDU 599 शैक्षणिक संशोधनाचे अधिष्ठान. ठीक आहे, हा पेपर पाहून घ्या. EDU 599 शैक्षणिक संशोधनाचे अधिष्ठान गृहपाठ क्रमांक 1 आणि गृहपाठ क्रमांक 2 शेवटचा गृहपाठ आहे. अशा प्रकारे सर्व गृहपाठ संपलेले आहेत आपले. ओके, तुम्ही हे डाउनलोड बी करू शकता. सुरुवातीला व्हिडिओच्या सुरुवातीला डाउनलोड कसं करायचं सांगितलेलं आहे. ठीक आहे, आणि डाउनलोड करायचा आळस येत असेल तर डायरेक्ट हा व्हिडिओ बघून याच्यातलेच प्रश्न लिहून घ्या आणि गृहपाठ लिहून टाकायचा आहे. त्याला काय. ठीक आहे, हा व्हिडिओ आपल्या मित्रमैत्रिणी नातेवाईकापर्यंत शेअर करा. व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. तुम्ही जेवढं लाईक केल्यानं पैसे येत नाहीत यूट्यूबवर, एक ध्यानात ठेवा. जी जास्त लाईक केले तर सरांच्या अकाउंटमध्ये पैशाचा पाऊसच पडेल असं काहीही होत नाही. लाईक केल्यानं पैशापेक्षा जास्त मोलाचं प्रोत्साहन मिळतं. उत्साह येतो व्हिडिओ बनण्यामध्ये, आनंद मिळतो. आनंद पैशात मोजता येत नाही, ध्यानात ठेवा. आनंद मिळण्यासाठी पैसा गरजेचा नसतो. ठीक आहे, तर लाईक करायला विसरू नका. मी बघतो लाईक करत नाहीत लोक. एखादी कोणीतरी लाईक करतं. हे तुमच्यासाठी व्हिडिओ बनवलेले आहेत. ठीक आहे, माझ्यासाठी नाहीत. माझ्याकडे ऑलरेडी भरपूर डिग्री आहेत. ठीक आहे, थँक्स फॉर वॉचिंग. वंदे मातरम.